विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे जिल्हा कसा निवडायचा व तो कोणता निवडायचा. त्यासाठी दोन गोष्टी मॅटर करतात. कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी जागा आहेत. त्यापेक्षा दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला यावर्षी पोलीस व्हायचं म्हणजे व्हायचंच आहे. त्यासाठी आपल्याला तर जिल्हा निवडावं लागेल. जर आपण या गोष्टीच्या संभ्रमात पडलो की आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कोणत्या जिल्ह्यात भरू, कसा भरू, इथं फॉर्म खूप कमी येऊ लागले, इथं फॉर्म खूप जादा येऊ लागले, या गोष्टीमध्ये काय होईल, तुमचं लक्ष विचलित होईल. तुमच्या अभ्यासावरती फोकस कमी आणि ह्या फॉर्मवरतीच फोकस जास्त राहणार. आणि ज्याला पोलीस व्हायचं आहे तो कधीच्या गोष्टी पडणार नाही की फॉर्म कुठं भरू, कोणता जिल्हा निवडू, कसा निवडू. तो त्याचं ग्राउंड करणार, तो त्याची लेखीची प्रॅक्टिस करणार. बस त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपल्या स्टडीवरती, आपल्या फिजिकलवरती लक्ष द्या आणि दुसरी गोष्ट आपल्या हेल्थवरती सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या. नाही तुम्ही खाणार नाही, पिणार नाही, 3 टाईम ग्राउंडला जाणार. भरती आली मध्ये एकच संभ्रम चालू आहे. या जिल्ह्यामध्ये खूप जास्त फॉर्म भरू लागले मुलं, या जिल्ह्यामध्ये खूप कमी भरू लागले. अरे पण महत्त्वाची ही गोष्ट आहे, जास्त फॉर्म भरताय पण ते तुम्हाला माहीत थोडी आहे की त्या जिल्ह्यामध्ये कोणते मुलं फॉर्म भरू लागले. आता प्रॅक्टिस करणारी मुलं समजा पकडले तुम्ही 2 लाख, तर ज्यावेळेस भरतीची ॲड येते त्यावेळेस फॉर्म भरणारे असतात 10 लाख. तर त्या 2 लाख प्रॅक्टिस करणाऱ्यांसोबत बाकीचे 8 लाख लोक येतात, बरोबर. आता ते बाकीचे लोक काय करणार, जिथं जास्त जागा आहे तिथं फॉर्म भरणार, ही एक कन्सेप्ट झाली. आणि दुसरी गोष्ट ती तुक्का लावणार, जिथं कमी जागा आहे तिथं फॉर्म भरणार. त्यामुळं कुठं जास्त फॉर्म आले आणि कुठं कमी फॉर्म आले यावरती तुम्ही डिपेंड राहू नका. तुमच्या फिजिकलवरती फोकस करा आणि तुमच्या लेखीवरती फोकस करा. तुम्हाला पोलीस होण्यापासून या दुनियेतलं कोणीही रोखू शकत नाही.